सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 88 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन सर्व रूमवरून त्याची शांत मादक नजर फिरवत होता. ती फुलांची सजावट, मेणबत्त्या, मंद मंद दरवळणारा, त्याला उत्तेजित करणारा रूम फ्रेशनरचा सुगंध त्याला वेड लावत होता. आणि त्याची बिरबिरणारी नजर आता बेडकडे गेली आणि त्याचे बारीक मादक शांत डोळे विस्फारले आणि तोंडाचाही आवासला आपोआप. अर्जुनने त्याच्या डोळ्यांवर विश्वास न बसून 1-2 वेळा त्याची उघडझाप करून पाहिलं की हा भास तर नाही ना. पण ते तर तेच दृश्य होतं. आणि त्यानं न राहून स्वतःलाच एक चिमटा काढला की मी हे स्वप्न तर नाही ना बघत. पण नाही, हे स्वप्नही नव्हतं. म्हणजे हे खरं आहे. ओ माय गॉड, धिस इज अ बिग बिग सरप्राईज फॉर मी. हे खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट. तो मनात म्हणाला. मी तर हे एक्सपेक्ट केलंच नव्हतं. कधीच. त्या फुलांनी सजवलेल्या पांढऱ्या शुभ्र बेडवर तन्वी डोक्यावरून पूर्ण घोंगट घेऊन बसली होती. लाल लाल साडीत. तिचं नखही दिसत नव्हतं. ती शांत बसली होती, पण चुळबुळ वगैरे काही करत नव्हती. कारण पहिली वेळ नव्हती ही त्यांची. मग कशाला अस्वस्थ वाटून घ्यायचं. त्याचीने तिची ओळख होतीच की. हां, पण फक्त हृदयाची धडधड वाढली होती तिच्या. आणि ती प्रत्येक वेळी वाढतच असते ना, नवरा जवळ आला की. अर्जुनला मात्र त्याचा आनंद कसा व्यक्त करावा हेच कळत नव्हतं. कारण त्याची जी तिच्या बोल्ड, सेक्सी, हॉट लुकची अपेक्षा होती ती साफ चुकली होती. आणि त्याच्यासमोर होतं निरागस, साजरं, नाजूक, सुंदर, लाजरं-बुजरं, खळखळून वाहणारा सौंदर्याचा प्रवाह. आता त्याला ते सौंदर्य अधाशीपणे प्यायचं नव्हतं, किंवा त्याच्यासमोर ते ओपन चॅलेंज असल्यासारखं ओपनही नव्हतं. आता ते पूर्ण झाकलेलं होतं आणि त्याच्या हातानेच स्वतः त्याला ते ओपन करायचं होतं. आणि तो हसून मनात म्हणाला, तनू, तू यावेळीसुद्धा मला फसवलं आहे ना. तू चीटर आहेस 1 नंबरची. मग त्याने त्याचा मोबाईल, तिच्या टॅबलेट, पाकिट, वॉच सगळं काढून बाजूला ठेवलं आणि गालात हसत तो तिच्याजवळ जाऊन बसला. तिला त्याची चाहूल लागली आणि तिच्या हृदयाची धडधड आणखीन वाढली. आता त्याला ती आठवली 5 महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांचं लग्न झालं त्या रात्री. ती अशीच सजवलेल्या बेडवर घुंगट ओढून बसली होती. सुखी संसाराची कितीतरी स्वप्ने उराशी बाळगून. तो येईल, तिचा घुंगट काढेल, तिचा हात हातात घेऊन तिला किस करेल, मिठीत घेईल, अख्खी रात्र जागवेल असं तिला वाटलं होतं. कारण तो तिच्यावर प्रेम करत होता हे तिला माहीत होतं. पण असं काहीच झालं नव्हतं. तो आला, त्यानं तिचा घुंगट काढला, तिला किस करण्यासाठी जवळ ओढून घेतली आणि तसाच तिचा अपमान करून निघून गेला. आणि तिची अख्खी रात्र नवऱ्याच्या गोड, प्रेमळ, हव्याहव्याशा वाटणारे त्रासाने नाही, तर रडून रडून जागरण झालं तिचं. त्याला आता हे आठवलं आणि त्यानं निराश होऊन स्वतःलाच दोष देत एक निश्वास सोडला. पण आज मात्र तो पुन्हा तसा मूर्खपणा करणार नव्हता. तेव्हापासूनच तिचं हे स्वप्न होतं की त्यानं तिचा घुंगट काढावा. आणि आज तिचं हे स्वप्न पूर्ण होणार होतं. मग त्यानं तिच्या तोंडावरचा घुंगट हळूच दूर केला आणि त्याचे डोळे अतिशय आनंदाने चमकले. तन्वी लाजून चूर होऊन मान खाली घालून बसली होती. किती सजली होती ती आज. दोन्ही हातांवर आणि पायांवर मेहंदी, हात भरून बांगड्या, भरगच्च दागिने, पायात पैंजण, कपाळावर कुंदन असलेले ठसठशीत मोठी बिंदी. लग्नाचा त्या रात्रीनंतर आजच प्रेमाचा लाल गुलाबी रंग जणू तिनं तिच्या अंगावर माखला होता. फार फार अप्रतिम दिसत होती ती. आणि हे काय, किती दागिने घातले होते तिने. पूर्णपणे नववधूसारखी सजली होती ती. तशी ती नववधूच होती. लग्नाला 5 महिने झाले होते फक्त. फारच कमी वेळ झाला होता. पण या 5 महिन्यात अख्ख्या जन्मभराचं भांडून घेतलं होतं त्या दोघांनी. आणि अर्जुन मनात म्हणाला, माय ब्युटिफुल ब्राईड, माझी सुंदर वधू. हाऊ स्वीट ऑफ यू बेबी. किती गोड आहेस तू. त्या सगळ्या नववधूच्या वेशात ती लाजवाब दिसत होती खूपच. पण आता हे सगळं त्याला उतरवावं लागणार होतं. त्याशिवाय पुढचं काही करता येणार नव्हतं. किती मोठं चॅलेंज होतं हे. पण अर्जुन सरांना नेहमी चॅलेंजेस आवडतात. आणि असं सुंदर, स्वीट, रोमॅन्टिक चॅलेंज असेल तर मग काय विचारूच नका. आणि त्यानं तिची हनुवटीवर उचलून धरली
तिची नजर अजूनही झुकलेली होती आणि म्हणाला, तनू, तू माझं काम किती वाढवून ठेवलं गं. मला तर वाटलं होतं की एका नळ खोलली की काम भागेल. अर्जुन सरांना तर असंच वाटलं होतं की तिने तो सेक्सी गाऊन घातला असेल. एक नाडी जोडली की अख्खी तारुण्याने भरलेली रसमलाई त्याच्या मिठीत येईल. आणि इथं तर तिने सगळे 16 शृंगार केले होते. किती सजली होती ती त्याच्यासाठी. आता हे कधी उतरवायचं सांग बरं, आणि किती वेळ लागेल, असं तो तिला म्हणाला. अर्जुन सरांना तर कसलाच धीर निघत नव्हता आणि तन्वी गालात हसून म्हणाली, मिस्टर अर्जुन, किती घाई असते हो तुम्हाला. आता एवढं तर तुम्हाला करावंच लागेल ना. नेहमीच कसं सगळं आयतं मिळेल तुमच्या हातात. हा एवढा टास्क पूर्ण करा. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओके बेबी, आय एम रेडी फॉर दिस. तनू, मी तयार आहे टास्क पूर्ण करायला. पण अजून कोणता टास्क नाही ना तू माझ्यासाठी अरेंज केलास. कारण तू खूप नॉटी आहेस बेबी. हनीमूनला निघाल्यापासून ते इथे येईपर्यंत सगळे टास्कच करते आहेस तू माझ्यासोबत. आणि तन्वी हळूच हसून म्हणाली, आता नाही केलं, पण एक गंमत केली ती सांगू. आणि त्यानं हसून विचारलं, आता अजून काय केलंस तू. मग ती म्हणाली, तुला रूममधून बाहेर पाठवण्यासाठी मुद्दाम टॅबलेट आणायला पाठवलं. माझ्याकडे टॅबलेट आहेत. आणि अर्जुन पुन्हा खूप हसला आणि हसूनच तिला मिठी मारायला गेला आणि म्हणाला, तनू, यू आर सो क्यूट अँड सो स्वीट बेबी. अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची लाईफ टिट फॉर टॅट आणि खटाळपणाने भरली होती. अदाए भी है, मोहब्बत भी है, शरारत भी है, मेरे महबूब में. या गाण्यासारखं त्यांचं वागणं होतं. एकमेकांना प्रेमाचे अनेक रंग दाखवायचे, एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं आणि टॉम अँड जेरीसारख्या खोड्या काढायच्या. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणार, आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार, पण तू चुकलास किंवा तू चुकलीस तर तुला नाही सोडणार, असली यांची तरा. मग अर्जुन तिला किस करायला गेला. तशी ती म्हणाली, अर्जुन, दागिने काढ अगोदर, मला टोचतात ना. आणि मग त्याच्या नाजूक बायकोच्या अंगावरचे दागिने उतरवायला त्यानं सुरुवात केली. त्यानं तिची बिंदी बाजूला सारून तिच्या कपाळावर एक किस केला. तशी ती म्हणाली, अर्जुन, माझं गिफ्ट. आणि अर्जुन काहीही न कळून म्हणाला, गिफ्ट? कसलं गिफ्ट? मग ती म्हणाली, मुँह दिखाई का गिफ्ट. आणि तो पुन्हा खूप हसायला लागला, अगदी मनमोकळेपणाने. आता सगळं जर पहिल्यांदा घडतंय असं समजायचंच होतं तर हेही. आणि तो तिला म्हणाला, तनू बेबी, आता मला तुझ्या या सरप्राईजची काहीच आयडिया नव्हती ना, म्हणून मी नाही आणलं. असं म्हणून तिच्या गालावर एक किस करत म्हणाला, आता हेच घे तुझं गिफ्ट. आणि ती म्हणाली, तू तर खूप शातीर आहेस रे अर्जुन, तू तर मलाच लुटतोस की. आणि अर्जुन हसून म्हणाला, आता ही अख्खी ब्युटिफुल तिजोरी माझीच आहे की नाही, मग मीच ती लुटणार ना. आणि तिने लाजून तिच्या हातांनी तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुन सरांनी तिचे दोन्ही हात वरचेवर पकडले आणि म्हणाला, किती लपवशील, किती झाकशील. आता तर मी पाहिलं आहे ना तुला, मग का झाकतेस चेहरा. आणि ती लाजून डोळे बंद करून घेत म्हणाली, अर्जुन, मला लाज वाटते ना, प्लीज सोड ना माझे हात. खरंच ती खूप लाजत होती. आतापर्यंत त्याला तिचा बोल्डनेस दाखवणारी, त्याचा कोट घालून उत्तेजित करणारी ही तन्वी वाटतच नव्हती. तो तिला म्हणाला, तुझा चेहरा बघितला आहे म्हणून गिफ्ट हवं ना तुला. पण फक्त तेच नाही तर तुझे ओठ, तुझे गाल आणि बरंच काही, सगळं बघितलं म्हणून मी तुला खूप गिफ्ट देणार आहे. तो असं इतकं मादक आवाजात म्हणाला आणि ती पुन्हा लाजायला लागली. आणि अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे हसत पाहून म्हणाला, नो मेरी जान, आता लाजतेच कशाला. नो मोर शाय, ओके. आता नाही लाजायचं. आणि तो काही तिचे हात सोडतच नव्हता. ती लाजून चूर होऊन तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या बांगड्यांची किनकिन त्याच्या कानावर पडत होती. तो पहिल्यांदाच हा सुंदर नाद ऐकत होता आणि त्याच्या कानाला खूप सुंदर वाटत होतं. किती गोड होतं हे सगळं, सो मच ब्युटिफुल अँड व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. आणि मग ती लाजून तशीच त्याच्या मिठीतच शिरली. मग दुसरं कुठं जाणार ती, त्याच्यापासून लपण्यासाठी त्याच्याच मिठीत शिरली. आणि मग त्यानं तिचे हात सोडून तिला दोन्ही हातांनी मिठीत घेतली. त्याला ही लाजरी बुजरी गोड तन्वी खूप आवडली. शेवटी वाघवागीन होते ते दोघे आणि त्याच्या स्पर्शाने ती मोहरली. मग त्याने हळूहळूच तिच्या गळ्यातील सर्व दागिने उतरवले आणि तिला थोडं रिलॅक्स वाटलं.
त्या दागिन्यांच्या भाराने नाजूक तन्वी झाकून गेली होती आणि तिच्या मोकळ्या झालेल्या मानेवर त्याने त्याचे ओठ हळूवार टेकवले. तशी ती थरथरली. मग त्याने तिचे इयरिंग्स काढले आणि अलगद एक बोट तिच्या कानाच्या पाळीवरून फिरवलं आणि तन्वी फार फार उत्तेजित व्हायला सुरुवात झाली. मग अर्जुनने एक एक करून तिच्या सगळ्या बांगड्या उतरवल्या आणि तिच्या गोऱ्या मनगटावर किस केला. मग पुन्हा तिचं पैंजण काढलं आणि गोऱ्या नाजूक पायावर एक किस केला. तशी ती शहारली आणि आता त्यानं तिच्या कमरबंद काढला. तिच्या नाजूक कमरेवर हळूवार त्याचे ओठ टेकवले आणि हळूच तिची कंबर दाबली. तशी ती फार फार लाजून त्याच्या मिठीत शिरली. मग त्याने तिच्या ब्लाऊजचे बॅक साईडच्या नॉट सोडल्या आणि तो दोघांमधला अडथळा दूर केला आणि तिच्या खोल गळ्यावर एक दीर्घ चुंबन केलं. आता सगळं काढून झालं. तिच्या उघड्या नाभीवर हळूवार किस केला आणि तिचे ओठ एकमेकांपासून विलग झाले. हे तर त्याच्यासाठी आमंत्रण होतं आणि आता त्यानं मोर्चा वळवला तिच्या नाजूक गुलाबी लाल ओठांकडे. पण त्याआधी त्यानं रूममधील लाईट ऑफ केली आणि आता मंद लाईट लावली, कारण मेणबत्ती लावायला आता वेळ कोणाला होता. आणि त्या मंद प्रकाशात त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले. तसे तिने त्याचे ओठ तिच्या तोंडात पकडून आत आत ओढून घेत खूप डीप किस करू लागली. आता दोघेही एकमेकांना बेभान होऊन बिलगले होते. तो तिचं तारुण्य हर एक प्रकारे लुटत होता आणि तीही त्याला साथ देऊन लुटू देत होती. शेवटी सगळं त्याचंच तर होतं. आता दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करत होते. शेवटी दोघेही शेरात सव्वाशेर होते. मग त्यानं माझ्यासोबत जे केलं मग ते मी का करू नये असा त्यांचा स्वभाव. मग काय, एकमेकांना जे हवं, जसं हवं, जिथे हवं तिथं करू देत होते. एकमेकांना आनंद देत होते कितीतरी पटीने जास्त, कारण त्यांना एकमेकांना सतत हेच दाखवून द्यायचं असतं ना की हम भी किसी से कम नाही. या 8 दिवसांच्या विरहाने दोघेही फार उत्तेजित झाले होते आणि स्वित्झर्लंडमधील गुलाबी थंडी त्यांना आणखीनच चेतावणा देत होती. स्वित्झर्लंडचा सुंदर निसर्ग तर अजून पाहिलाच नव्हता. कधी पाहणार? आधी एकमेकांना तर पाहू द्या, मन भरून आनंद घेऊ द्या, मग काय ते स्वित्झर्लंड बघायला येईल. पण तो निसर्ग मात्र त्यांना त्या विरहाची कसर भरून काढण्यासाठी मदतच करत होता. त्या दोघांना एकमेकांच्या आणखीन जवळ यायला भाग पाडत होता. त्या थंडीमुळे एकमेकांची ऊब आवडून ते आणखीन जवळ येत होते आणि 8 दिवसाच्या विरहाची कसर भरून काढत होते. आणि ती कसर इतक्या सहजासहजी आणि लगेच भरून निघणारी नव्हतीच. मग त्यानं तिला खाली झोपवली आणि पुन्हा तुफान बेभान रोमॅन्स सुरू झाला. नाजूक तन्वीला अर्जुन फुलासारखा क्रश करत होता, पण आता तिचा नाजूकपणा कुठल्या कुठे गायब झाला होता. ती त्याला तितकीच फोर्सली टशन देत होती, रोमॅन्टिक टशन. कारण आजच्या या रोमॅन्टिक खेळात आपण हरायला नको असं दोघांनाही वाटत होतं. दोघेही हरायला तयार नव्हते. मग शेवटी कितीही नाही म्हणाले तरी व्हायचं ते युद्ध सुरूच होतं दोघांमध्ये. पण हे युद्ध आता मूक युद्ध होतं, फक्त स्पर्शाचं युद्ध, रोमॅन्टिक वॉर. ओठांचं ओठांशी, हाताचं हाताशी, छातीचं छातीशी आणि आणखीन बरंच काही. अँड फायनली त्यांची स्पर्शाची भूक भागली. तन्वी आता उतावीळ झाली होती. तिला तहान लागली होती त्याच्या प्रणयाच्या वर्षावाची. आणि आता ओढ लागली होती त्या गोड मुमेंटची, त्या गोड सुंदर प्रणयाच्या परमोच्च शिखराची. आणि तन्वीने त्याला तिच्या मादक डोळ्यांनी इशारा केला. तो तर कधीपासून तिच्या याच इशाऱ्याची वाट पाहत होता. तो तिच्यावर बरसायला अधीर झाला होता. तिला चिंब चिंब भिजवून काढावी असं त्याला कधीपासून वाटत होतं. पण तिच्या इशाऱ्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी तिच्याही अपेक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात ना. आणि तिनं तिच्या दोन्ही हातांनी बेडशीट घट्ट पकडली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. मग बराच वेळ चाललेल्या त्या रोमांचकारी प्रवासानंतर दोघेही एकरूप झाले. आता इतक्या थंडीतही ते दोघेही घामाने डबडबले होते. आणि शेवटी तो दमला आणि ती तृप्त झाली. स्वित्झर्लंडमधील ती पहिली रात्र त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखी धूमधडाक्यात साजरी केली आणि दोघेही लव्ह बर्ड्स एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेले. आणि आता पुढच्या येणाऱ्या रात्री कशा असतील ते पाहूया पुढच्याच भागात. आवडेल ना तुम्हाला? आणि हा रोमॅन्टिक एपिसोड बनवताना जर काही मर्यादांचं उल्लंघन झालं असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद. आणि आपल्या अर्जुनरावांच्या भाषेत मुळाक्षरांच्या बाहेरचं तर काहीच नव्हतं, बरोबर ना?